आम्ही तिथं 4 वाजता पोहोचल्यानंतर 4:45 वाजूपर्यंत ही मीटिंग चालू झाली नाही. मग ह्यांना जर महिलांची एवढी काळजी होती तर यायचं होतं 4 वाजता आणि मीटिंगला बसायचं होतं. आम्ही मीटिंगला बसल्यानंतर कुठेतरी अधिकारी लोक यायला चालू करतात. मग ह्या गोष्टीचं त्यांना गांभीर्यच नाही आहे. का येत नाहीत की का टोलवायचं, ह्यांना फक्त जे प्रत्येक आठवड्याचा प्रश्न पुढे ढकलायचा आहे. आज एक एक प्रश्न विचारून आम्ही 4 आठवडे झाले तरी एकही अधिकारी त्याच्यावर ठोस उत्तर देईना. मला आम्ही रोज का मग 3 तास जाऊन बसून तिथं काय पिक्चर बघायचं आहे काय? माझा आणि कोणत्याही सदस्यांचा कोणताही वैयक्तिक वाद नाही आहे. आमचा हा वाद झाला स्टँडिंग मीटिंगमध्ये. मीटिंग संपुष्टात आली किंवा चेअरमनने म्हणले की मीटिंग संपली. आमचे प्रश्न अजून मांडायचे शिल्लक असताना आम्ही हात वर करून थांबलो असताना पण मीटिंग संपली असं त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर हे वाद आमच्यात निर्माण झाला. काय झालं नेमकं सांग? माझे 1-2-3 प्रश्न होते अजून मांडायचे. त्याच्यातला एक मुद्दा होता की 153 हँडहेल्प लोकांना आपल्या इथं 2018 साली केबिन दिलेली. ते केबिनचे हँडहेल्प लोकांचे महापौर मॅडमनी 2 दिवसापाठीमाग एक खालच्या चौकात नगरपालिकेच्या एक मीटिंग ठेवलेली. त्या मीटिंगला ती लोक कुणी आली नाही आहेत. त्यात 153 मध्ये थोडे लोक हँडहेल्प नाही आहेत आणि त्यांना ते केबिन दिलेले आहेत. आणि माझा प्रामाणिकपणे हेच म्हणणं आहे की जे लोक हँडहेल्प आहेत त्यांना ते केबिन देऊन त्यांचं रोजगार व्हावा. त्याच्यावरनं ते होऊन येतो प्रश्न परत स्टँडिंगला, त्याच्यावरनं वाद निर्माण झाला. लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या कुणाच्यात कुणावर वाद नाही आहेत. फक्त वाद निर्माण व्हायला आहेत फक्त प्रशासकीय काळात झालेले निर्णय आणि एक कैली असं म्हणजे एक निर्णय घेतलेले आहेत कुणाचंही हित न बघता. आणि प्रशासकीय अधिकारी त्यावेळी चुकीचे निर्णय घेऊन आणि आत्ताचे जे अधिकारी आहेत ते आमच्यात क्रॉस करून वाद लावा लागले. त्याने सगळे वाद निर्माण व्हायला लागले. सकाळी 11ची मीटिंग त्याने निरोप दिला 10:30 वाजता की संध्याकाळी 4 वाजता घेऊ. आम्ही काय म्हणलो चला ठीक आहे, आलाय निरोप 4चा तर 4 वाजता जाऊ. आम्ही तिथं 4 वाजता पोहोचल्यानंतर 4:45 वाजूपर्यंत ही मीटिंग चालू झाली नाही. मग ह्यांना जर महिलांची एवढी काळजी होती तर यायचं होतं 4 वाजता आणि मीटिंगला बसायचं होतं. आम्ही मीटिंगला बसल्यानंतर कुठेतरी अधिकारी लोक यायला चालू करतात. मग ह्या गोष्टीचं त्यांना गांभीर्यच नाही आहे. का येत नाहीत की का टोलवायचं, ह्यांना फक्त जे प्रत्येक आठवड्याचा प्रश्न पुढे ढकलायचा आहे. आज एक एक प्रश्न विचारून आम्ही 4 आठवडे झाले तरी एकही अधिकारी त्याच्यावर ठोस उत्तर देईना. मला आम्ही रोज का मग 3 तास जाऊन बसून तिथं काय पिक्चर बघायचं आहे काय? काहीच होत नाही. समोरनं आम्ही प्रश्न विचारतोय तो काय तर अधिकारी म्हणतोय यस नो करतोय, हा सांगतो म्हणतोय आणि सोडून टाकला विषय. मग ह्याला अर्थ नाही ना. सगळ्यात महत्वाचं की तिथे 81 नगरसेवक ते बऱ्याच क्षेत्रात स्थायी समितीची काल होती. त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते? एकूण सगळेजण किती होतात नगरसेवक? आम्ही 16 जण. 16 जण. 16 जणांपैकी तुमचं ना आदिल फराज यांचंच का असं झालं? ते थोडंसं प्रतिभासाची कावा लागली. ते सांगितलं ना साहेब. काय होते त्यांच्या हातात कंपल्सरी माईक त्यांच्याकडेच असतोय आणि ते कमांड करतात. म्हणजे चेअरमन कमी बोलतात आणि आदिल फराज जादा बोलतात, त्यामुळे त्यांचा माझा वाद झाला असेल. दुसरा काही विषय नाही त्यातला. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.